माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवू दुधीचे वडे। तुम्ही लौकीचे पण बनवू शकता। ह्या लौकीला कापून घेऊन त्याचे छोटे छोटे तुकडे बनवून त्याच्यातली बी काढून घेऊ आणि किसून घेऊ। किसून झाल्यानंतर त्याला साईडला करून त्याच्यामधलं सगळं पाणी काढून घेऊ। पाणी असलं तर ते वडे जमत नाही। आपण हे पाणी पूर्णपणे काढून घेऊन त्याच्यामधलं सगळं पाणी निघालं पाहिजे। हे बघा, हे असं पाणी साईडला निघते, हे आपण पूर्ण काढून घेऊ। एका वाटीमध्ये त्याला आपण जमा करू। ते पाणी फेकायचं नसतं। एक तर तुम्ही पिऊ शकता किंवा कुठेतरी यूज करू शकता। आपण आता साहित्य टाकू। मिरचीचा ठेचा, तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढं तुम्ही तिखट बनवू शकता। कढीपत्ता, थोडीशी मेथी, ओवा, हळद, लाल तिखट, सफेद तीळ, आणि सांबार आणि तांदळाचं पीठ। आपण पीठ एका वेळेस पूर्णपणे नाही टाकू, त्याला थोडं थोडं मिक्स करून त्याच्यामध्ये टाकू। आपण हे चांगलं एकजीव होईपर्यंत पूर्ण मिक्स करून घेऊ आणि चवीपुरतं मीठ। त्याला पूर्ण आता सगळं मिक्स करून घ्यायचं। हे झालं मिक्स करून। आता मी कढई घेतली, तिथे तेल टाकलं आणि तेल छान गरम झालं पाहिजे आणि त्याचे छोटे गोळे करून मी प्लास्टिकचा यूज करत आहे। प्लास्टिकवर मी आता वडे बनवत आहे, कारण ते चिपकत नाही वडे। मधामध्ये थोडंसं छिद्र करून तेलामध्ये तळून घेऊ। मधात छिद्र केल्याने पूर्णपणे वडा आतून पण शिजतो। असे छान गोड करायचे आणि ते तेलामध्ये सोडून घ्यायचे। आता वडे छान दोन्ही साईडनं शिजू द्यायचं। हे करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। दुधी नसेल तर तुम्ही लौकीचे पण करू शकता। तुम्ही टोमॅटो सॉस सोबत खाऊ शकता, साधे पण खाऊ शकता किंवा दुसरी चटणी पण खाऊ शकता। हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।